पुढची बातमी कोयना जलाशयावर उभारण्यात येणारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महत्त्वाकांक्षी केबल स्टे ब्रिज हा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। सुमारे 175 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या पुलाचं 90% काम पूर्ण झालंय आणि हा पूल सातारा आणि कोकण यांना थेट जोडणार आहे। या अत्याधुनिक पुलावर 43 मीटर उंचीची विंग गॅलरी सुद्धा उभारण्यात आली आहे। त्यावरून पर्यटकांना कोयना बॅकवॉटरचा विहंगम नजारा सुद्धा पाहता येईल आणि या पुलामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील 50 किलोमीटरचे अंतर कमी होणार असून दुर्गम भागातील पर्यटनाला त्यामुळे मोठी चालना मिळेल। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा कोयना जलाशयातील तापोळा ते आहिर ब्रिज, मी याच ब्रिजवरती आहे। आपण बघू शकता केबल स्टे ब्रिज हा बांधण्यात आलेला आहे। गेल्या 3 वर्षांपासून या ब्रिजचं काम सुरू आहे। अत्यंत आव्हानात्मक काम करताना आपल्याला गेल्या 2 वर्षांपासून कामगार असतील, अधिकारी असतील, हे पाहायला मिळाले। एकंदरीतच बघायला गेलं तर या संपूर्ण ब्रिजमुळे देखील या भागाचं पर्यटनाला चालना मिळण्याचं देखील पाहायला मिळतं। 540 मीटर लांबीचा हा ब्रिज आहे। या ब्रिजमध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक विविंग गॅलरीचं देखील काम सुरू आहे। एकंदरीत बघायला गेलं तर 150 लोक एकाच वेळेला या विविंग गॅलरीमधून या कांदाटी खोऱ्यातील जे संपूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे हे देखील पाहायला मिळणार आहे। एकंदरीत बघायला गेलं तर कोयना जलाशयातील हा महत्त्वाचा आणि पहिलाच ब्रिज बांधण्यात येत आहे। माझ्यासोबत आता PWDचे उपअभियंता देशपांडे सर आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे हा ब्रिज होतोय, नेमकं किती दिवस लागतील अजून पर्यटकांसाठी सुरू व्हायला? महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तापोळा ते आहेर या प्रमुख जिल्हा मार्गावर कोयना जलाशयावर केबल स्टे पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत गेले 36 महिने अहोरात्र चालू आहे। साधारण 175 कोटी रुपये खर्च या पुलाला अपेक्षित आहे आणि या पुलाला साधारण 43 मीटर उंचीवर एक विविंग गॅलरी असणार आहे। या विविंग गॅलरीतून दोन्ही बाजूनी कॅप्सूल लिफ्ट असून दोन्ही बाजूनी कॅप्सूल लिफ्टद्वारे पर्यटक हे विविंग गॅलरीतून पूर्ण कोयना जलाशयाचं, सह्याद्रीच्या पर्वतरांगाचं आणि सूर्यास्त आणि सूर्योदय ह्या सगळ्या गोष्टीचं विहंगम दृश्य या विविंग गॅलरीतून पर्यटकांना या गोष्टीचा आनंद घेता येणार आहे। आणि साधारणपणे आता 90% या पुलाचं काम पूर्ण झालं आहे। दिवाळी म्हणजे येईल त्या दिवाळीपर्यंत पूर्णपणे पूल हा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे आणि पर्यटकालाही साधारण डिसेंबरमध्ये जे नाताळला जे पर्यटक महाबळेश्वर नगरीत किंवा कोकणात दाखल होतील ते निश्चितच या पर्यटनाचा म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगाचा प्लस कोयना जलाशयाचा आनंद ह्या पुलावरून घेतील। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।